श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता उद्या 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. तर उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला अभिषेक हा कसा करावा आणि त्यासोबतच प्रगट दिनानिमित्त आपल्याला कोणत्या सेवा या करायच्या आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर अजूनही बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. म्हणजेच तुम्हाला समजेल की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला कोणत्या सेवा या करायच्या आहेत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींना कोणता नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि तो कसा दाखवायचा आहे. त्यासोबतच ज्यांची 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची पारायणाची सेवाही सुरू असेल तर त्यांचा उद्याचा शेवटचा दिवस हा असेल सेवेचा. तर या सेवेचे उद्यापन त्यांनी कसे करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांना कोणाला 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची कुठलीच सेवाही करायला जमत नसेल तर त्यांनी उद्याच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक पारायण हे जरूर करायचे आहे. आणि त्याचप्रमाणे 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि तसंच 11 वेळा तारक मंत्राचे पठण हे जरूर करायचे आहे. आणि जर तुम्हाला विटाळ असेल, सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे दिवसभरामध्ये अखंड नामस्मरण हे करायचे आहे. आणि उद्या आपल्याला सर्वांना स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ हा जरूर करायचा आहे. सर्वात आधी तर आपल्याला लवकर उठायचे आहे आणि आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वात प्रथम देवांची पूजा केल्यावर स्वामी समर्थ महाराजांची जर तुमच्या घरी मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे. आणि जर फोटो असेल तर तो नुसता आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून हा घ्यायचा आहे. आणि हा अभिषेक करताना कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे, कोणते स्तोत्र मंत्र हे आपल्याला पठण करायचे आहेत याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ हा चॅनलवर आहे, तर तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात आणि त्याप्रमाणे अभिषेक हा करू शकतात. आणि 10:30च्या वेळेपर्यंत आपण स्वामी समर्थ महाराजांना जो काही नैवेद्य हा दाखवणार असू तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर स्वामींना उद्या कोणता नैवेद्य दाखवायचा, तर स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळी, कांदा भजी, कटाची आमटी, त्याचप्रमाणे बेसनाचे लाडू हे अत्यंत प्रिय आहे. तसंच श्रावणी घेवडा सुद्धा अत्यंत प्रिय आहेत. तर उद्या आपल्याला स्वामींच्या या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य हा त्यांना दाखवायचा आहे. तसं तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा तो नैवेद्य स्वामी समर्थ महाराज हे नक्कीच स्वीकारत असतात. फक्त सेवा करताना, स्वामींची सेवा करताना आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे आणि स्वामींची सेवा ही आपण किती तळमळीने करतो याच गोष्टीला जास्त महत्त्व हे आहे. आणि स्वामीसुद्धा तेच बघत असतात की माझा भक्त माझी सेवा किती श्रद्धेने आणि विश्वासाने करत आहे. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांना श्री बालाजी के म्हणजेच श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे बेसनाचे लाडू, जी म्हणजे जिलेबी, के म्हणजे केशरी पेढे या श्री बालाजी के या पदार्थांपैकी तुम्हाला ज्या पदार्थांचा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा असेल त्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना उद्या त्यांच्या प्रकट दिनानिमित्त दाखवू शकतात. याच पदार्थांचा नैवेद्य दाखवा असं मी तुम्हाला म्हणणार नाही, कारण प्रत्येकालाच या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं काही शक्य होणार नाही. सगळ्याच पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे का, तर तसं नाही. तुम्हाला ज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं शक्य होईल त्या पदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. आणि हा नैवेद्य कसा दाखवायचा आहे, तर 10:30च्या आधी सगळं नैवेद्य आपल्याला तयार करायचं आहे आणि एका ताटामध्ये व्यवस्थित मांडायचा आहे. तुम्हाला जर हा नैवेद्य 10:30च्या आरतीला दाखवणं शक्य होत असेल तर तो तुम्ही जरूर दाखवा. आणि जर जमत नसेल तर हा नैवेद्य तुम्ही सकाळी 12च्या आधी दाखवू शकतात. नाही तर मग संध्याकाळी दाखवला तरीसुद्धा चालेल, पण नैवेद्य हा जरूर दाखवा. तर हा नैवेद्य कसा दाखवायचा आहे, तर साधारण एक माणूस जेवेल इतकं जेवण आपल्याला त्या ताटामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि तसंच नैवेद्याच्या ताटामध्ये तुम्ही लिंबू, मीठ हे लावायला चुकूनही विसरू नका. आणि त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर खाली आपल्याला भरीव पाण्याने चौकोन हा करून घ्यायचा आहे. हा चौकोन आपल्याला उजव्या हाताच्या 2 बोटांनी करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते ताट त्या पाण्याने केलेल्या भरीव चौकोनावर ठेवायचं आहे. आणि जे काही पदार्थ आपण नैवेद्याच्या ताटामध्ये भरलेले आहेत त्या प्रत्येकावर आपल्याला तुळशीपत्र हे ठेवायचं आहे. प्रत्येक पदार्थावर एक सेपरेट आपल्याला तुळशीपत्र हे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर त्या ताटाभोवती आपल्याला तुळशीपत्राने 3 वेळा पाणी हे फिरवायचं आहे आणि गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे. पाणी फिरवताना आपल्याला दुसरे एक तुळशीपत्र आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्याच्यानेच आपल्याला पाणी हे फिरवायचं आहे. आता गायत्री मंत्र तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे.
तर 3 वेळा तुळशीपत्राने पाणी फिरवून 3 वेळा गायत्री मंत्र हा म्हणायचा आहे। आणि त्यानंतर आपण जे तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घेतलं आहे पाणी फिरवण्यासाठी ते आपल्या उजव्या हातामध्येच आपल्याला धरायचं आहे। आणि ज्याप्रमाणे आपण एखाद्या लहान बाळाला घास भरवतो त्याप्रमाणे आपण स्वामींना घास भरवत आहे असं मानायचं आहे आणि नैवेद्याच्या ताटातून आपण एक घास उचलत आहे असं मानायचं आहे। आणि त्या नैवेद्याच्या ताटावरून त्या तुळशीपत्र हातामध्ये घेऊनच स्वामींच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे हात नेताना आपल्याला म्हणायचं आहे की ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणायचं आहे। आणि त्यानंतर आपण जे तुळशीपत्र आपल्या हातामध्ये घेतलं आहे ते स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आणि हे तुळशीपत्र स्वामींच्या फोटोसमोर ठेवताना आपल्याला म्हणायचं आहे की श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे। आणि स्वामी समर्थ महाराजांना आपण दाखवलेला नैवेद्य हा ग्रहण करण्याची विनंतीही करायची आहे। नैवेद्याच्या ताटासोबतच आपल्याला स्वामींसाठी एक तांब्या सुद्धा पाण्याने भरून हा ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला झाकण सुद्धा ठेवायचं आहे। असा नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामींची आरतीही आपल्याला करायची आहे। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामींच्या दिलेल्या आरत्या, नैवेद्य आरती या ज्या आरत्या दिल्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत। आरती झाल्यानंतर हा नैवेद्य आपल्याला एक 10-15 मिनिटं स्वामींच्या फोटोसमोरच राहू द्यायचा आहे। आरती झाल्यानंतर हा नैवेद्य आपल्याला झाकून हा एका दुसऱ्या ताटाने झाकून हा ठेवायचा आहे। 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर हा नैवेद्य आपण तिथून उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी थोडा थोडा प्रसाद म्हणून ग्रहण हा करायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना हा नैवेद्य दाखवायचा आहे। स्वामींना नैवेद्य दाखवत असताना आपला भक्तिभाव हा अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ हा असला पाहिजे। मग जरी तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवत असलात, अगदी भाजी भाकरीचा नैवेद्य जरी दाखवत असाल तरी सुद्धा स्वामी समर्थ महाराज तो नैवेद्य आनंदाने ग्रहण करतील। आता स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाची 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची सेवा ज्यांची सुरू असेल तर त्यांनी उद्यापन हे कसं करायचं आहे तर या पद्धतीने नैवेद्य दाखवून तुम्हाला ज्या पदार्थांचा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दाखवणं शक्य असेल त्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून या उद्यापनाची सांगताही करायची आहे। खूप काही मोठ्या पद्धतीने उद्यापन करण्याची काहीही गरज नाही। आणि जर तुमची काही इच्छाच असेल काही करण्याची तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल, तिथे सुद्धा तुम्ही काही प्रसादरूपी हे देऊ शकतात किंवा एखाद्या गोरगरिबाला, गरजू व्यक्तीला अन्नदान हे करू शकतात। किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देणगी स्वरूपामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये तुमच्या यथाशक्ती देणगी ही सुद्धा देऊ शकतात। तर अशा पद्धतीने हे तुमचं उद्यापन होऊन जाईल। तर याप्रमाणे तुम्हाला 21 किंवा 11 दिवसांच्या सेवेचे उद्यापन हे करायचे आहे। अन्नदान हे अतिशय श्रेष्ठ दान आहे आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण जर एखाद्या गरजू आणि गरीब व्यक्तीला अन्नदान केलं तर या सेवेने स्वामी समर्थ महाराज हे आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील। आणि म्हणूनच अन्नदान करण्याचा प्रयत्न हा करा। स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींना तर आपल्याकडनं खूप काही अपेक्षाही नसते। स्वामींना फक्त आपल्याकडनं जास्तीत जास्त सेवेची अपेक्षाही असते। आणि तसंच स्वामींप्रती आपला असलेला श्रद्धा, भक्तिभाव आणि विश्वास हेच स्वामींना अपेक्षित आहे। पण आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या मनाला आनंद मिळावा, आपल्या मनाला समाधान मिळावं की मी काहीतरी स्वामींसाठी केलं, स्वामींनी त्यांच्यासाठी माझ्याकडनं काहीतरी करून घेतलं। यामुळे आपल्याला स्वामींना त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। स्वामी नेहमी आपल्या एका हाकेला धावून येतात आणि म्हणूनच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी आपल्याला त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। आणि त्यासोबतच जास्तीत जास्त सेवा सुद्धा आपल्याला स्वामींची उद्या प्रकट दिनानिमित्त जरूर करायची आहे। इतर काहीही जरी तुम्हाला करायला जमत नसेल तर निदान अखंड नामस्मरण हे दिवसभरामध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं करायचं आहे। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो कसा दाखवायचा आहे आणि ज्यांची 21 किंवा 11 दिवसांची सेवा ही सुरू असेल तर त्यांनी उद्यापन हे कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा, म्हणजे ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि या माहितीचा उपयोग इतर स्वामी भक्तांना सुद्धा नक्कीच होईल। आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबून आपण भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।